गुड मॉर्निंग सर्व मैत्रिणींचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आणि आज मी कितीतरी दिवसातून भाकरी करत आहे आणि रोज आमच्यात चपातीच केली जाते आणि भाकरी काय केली नव्हते. रोजच्या या जीवनामध्ये भाकरी ही खाल्ली पाहिजे. फास्ट फूडच्या जगात भाकरी हा एक आरोग्यदायी आणि पारंपरिक पर्याय आता जास्त काळ राहिला नाही. मैद्यापासून बनवलेल्या फास्ट फूडऐवजी तृणधान्याची भाकरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. जलद गतीने पचणारे आणि झटपट बनणारे भाकरीचे वेगवेगळे प्रकार सध्या लोकप्रिय आहेत. बर्गर किंवा पिझ्झा यासारख्या फास्ट फूडमध्ये मैदा असतो, त्याऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा तांदळाच्या भाकरीचा फास्ट फूडमध्ये समावेश करणे आरोग्यासाठी उत्तम ठरते. भाकरीमध्ये फायबर आणि आवश्यक खनिजे असतात, ज्यामुळे फास्ट फूड खाल्ल्यानंतर होणारे पचनाचे विकार टळतात. भाकरीचे वेगवेगळे प्रकार आहेत. ज्वारीची भाकरी पचायला अतिशय हलकी आणि मधुमेह असलेल्या लोकांसाठी उत्तम. आणि बाजरीची भाकरी हिवाळ्यात शरीराला ऊर्जेसाठी आणि खूप फायदेशीर असते. नाचणीची सुद्धा भाकरीमध्ये कॅल्शियम आणि लोहाचा उत्तम स्रोत असतो. तांदळाच्या भाकरी कोकणात आणि इतर भागात आवडीने खाल्ली जाणारी मऊ आणि चवदार अशी आहे. गावाकडे घरोघरी भाकरी खाल्ली जाते. पिठलं असेल किंवा एखादी झणझणीत भाजी असेल तर भाकरी केलीच जाते. त्यातही प्रकार आहेत, ज्वारीची, बाजरीची, इतर काही प्रकार. भाकरी ही प्रचंड पौष्टिक असते. गरमागरम भाकरी खाताना जिभेला जेवढा आनंद मिळतो तेवढाच भाकरी पोटात गेल्यावर पोटालाही मिळतो. आहारात भाकरी असायलाच हवी. पहा भाकरी खाल्ल्याचे किती फायदे आहेत. भाकरी ही पारंपरिक भारतीय पदार्थापैकी एक आहे. भाकरी ज्या धान्यांची केली जाते त्या धान्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. भाकरी नियमित खाल्ल्याने शरीरात हिमोग्लोबिनची पातळी सुधारते. जर अशक्तपणा येणे, थकवा येणे, दम लागणे असे त्रास होतात तर नियमित भाकरी खाल्ल्याने शरीराला पोषण मिळते. बाजरीची भाकरी पचायला हलकी असून तो मधुमेहाचा त्रास असलेल्यांना फायदेशीर आहे, कारण तिचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात करते. नाचणीच्या भाकरीत भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, जे हाडे, दात मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे आपण भाकरी ही रोजच्या जेवणामध्ये एकाड तरी केलीच पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.